नागपूर पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन थंडर अभियानाअंतर्गत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर कळमना पोलीस ठाण्यातर्फे जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश देत निरोगी समाज निर्मितीचं आवाहन करण्यात आलं। नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन थंडर अभियानांतर्गत मंगळवारी कळमना येथील प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्रात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला कळमना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, शिक्षक तसेच सुमारे 60 ते 70 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। यावेळी उपस्थित युवकांना अंमली पदार्थाच्या सेवनामुळे शरीर, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या दुष्परिणामाची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच व्यसनापासून दूर राहून निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले। पोलीस अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थाची विक्री, सेवन, साठवणूक किंवा वाहतूक करणे हा कायद्यानं गुन्हा असल्याचं सांगत अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तत्काळ डायल 112 किंवा पोलीस प्रशासनानं जाहीर केलेल्या संपर्क क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन केलं। व्यसनमुक्त कुटुंब, परिसर, गाव, शहर आणि देश घडवण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असंही यावेळी आवाहन करण्यात आलं। नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे। त्या दरम्यान आम्ही विविध ठिकाणी जनजागृतीचे कार्यक्रम घेत आहोत। आज सकाळी आम्ही अग्निशमन प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी सप्ताहानिमित्ताने कार्यक्रम घेऊन तेथील 70 ते 80 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाबाबत मार्गदर्शन केले। तसेच त्यामुळे होणारे कुटुंबावर, शरीरावर तसेच समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत त्यांना माहिती दिली आणि जनजागृती केली।